आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचं वळ कुठे कुठे उठले हे पाहण्यासाठी आले होते। त्यांचे म्होरके अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केली। ते पुण्यातल्या मेळाव्यात बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। राम मंदिर संसद भवन गळतंय, हे सरकार गळती सरकार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। पुण्यातल्या पुरात अनेकांचे संसार पाण्यात गेले, यात निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही। 3 महिने थांबा, कॉन्ट्रॅक्टरचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। भाजपला पैशांचा विकार झालाय, सत्तेसाठी माणसं फोडतायत, सत्तेसाठी वाटेल ते हा सत्ता जिहाद आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिवसेना म्हणजे धगधगती मशाल आहे। हा लढा उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा नाही, हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचा ताबा सुटलाय, त्यांच्यावर काय उत्तर द्यावं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाय। ठाकरे खरंच औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झालेत अशा शब्दात त्यांनी अमित शहांवरच्या टीकेला उत्तर दिले। जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ठाम मत झाल्यानं त्यांचं सर्वात मोठं टार्गेट आपण असल्याची टीका फडणवीसांनी केली। नागपुरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। तुम्ही जिहादी राजकीय झालात असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। ठाकरेंना सत्तेची चटक लागली आहे, घराला पडलेला खड्डा आधी बुजवा, शिवसेनेला लागलेली गळती आधी थांबवा, मग भाजपच्या नेत्यांवर टीका करा असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला यावेळी त्यांनी उत्तर दिलंय। ठाकरे जे बोलले ते महाराष्ट्राची संस्कृती नाही, मात्र आम्ही आमची पातळी सोडणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले। सत्ता गेली आणि आता पुन्हा सत्ता येणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। महाराष्ट्राचं राजकारणात सभ्यता आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे टीकेचे शब्द शोभत नाहीत अशा शब्दात त्यांनी फडणवीस आणि शहांवरच्या टीकेला उत्तर दिले। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे त्याचे सगळे पुरावे सीबीआयकडे आहेत असे गंभीर आरोप सचिन वाझेने केले। याबाबत फडणवीसांना पत्र लिहून सगळी माहिती दिली आहे असं सचिन वाझेने म्हटलंय। पत्रात जयंत पाटलांसह इतरांची ही नावं असल्याची माहिती त्यांनी दिली। सचिन वाझे जे बोलला ती फडणवीसांची नवीन चाल आहे। फडणवीसांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावले असा पलटवार अनिल देशमुखांनी केला। सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टानं म्हटल्याचाही हल्लाबोल देशमुखांनी केला। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली। भेटीनंतर जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला। 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिलाय, यावेळेस सरकारनं निर्णय घेतला नाही तर 29 ऑगस्टला भूमिका जाहीर करणार असं जरांगेंनी स्पष्ट केलं। आरक्षणाच्या जीवावर सरकारनं राजकारण केल्याची टीका जरांगेंनी केली। जरांगेंच्या वेगळ्या भूमिकांमुळे मराठा समाजाचं वाटोळ झालं। जरांगेंमुळे मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालंय असा आरोप ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंनी केला। जर जरांगेंचा 288 उमेदवार उभा करण्याचा दावा फुसका आहे असा टोला त्यांनी लगावला। शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षणावरून मवियावर जोरदार हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खोटारडेपणा आता उघड पडलाय। मराठा आरक्षणाचा निर्णय फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात आधी केला, मात्र महाभकास आघाडीचं सरकार आल्यावर तो निर्णय टिकू शकला नाही अशा शब्दात विखेंनी मवियावर निशाणा साधला। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी निषेध केला। आम्ही आंदोलन करताना किंवा विरोध करताना गाड्या अडवल्या, मात्र कधी तोडफोड केली नाही, त्यामुळे संपवण्याची भाषा करणं योग्य नाही असंही ते म्हणाले। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतली। मागील काही दिवसापासून खोसकर विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, अजित पवारांची भेट, यामुळे एकनाथ शिंदेंची भेट आणि आता भुजबळांची भेट यामुळे चर्चेत आले।
विधान परिषदेत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। फुटलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याचं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं। हवामान विभागाकडून राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार तर साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिकच्या इगतपुरीत पावसाचं थैमान आहे। इगतपुरी परिसरातल्या दरेवाडी गावातल्या रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय, तर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची मोठी गैरसोय होती। महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत आणि गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झाला। सापुतारा डांग जिल्ह्यात झालेल्या पावसानं अंबिका नदीला पूर आला। पूल पाण्याखाली गेल्यानं उगाचीत पाड ते आंबापाडा या रस्त्यावर टेम्पो पाण्यातून वाहून गेला। टेम्पोत अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं गोदावरी नदी पूर्णपणे भरली आहे। पहिल्यांदाच गोदावरी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। दरम्यान गोदावरी नदी किनारे नाशिककरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। पालघर जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली। पालघरच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागात मुसळधार पाऊस कोसळला। नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत कोसळणाऱ्या पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर पावसामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली। नवी मुंबईत सानपाडा बोगदा आणि एपीएमसी मधल्या मेप्को मार्केट पाण्याखाली गेलं। नवी मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाकडून पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात पावसाचा जोर वाढलाय। दरम्यान खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर एकता नगर भागातल्या द्वारका सोसायटीत मुठा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। शहापूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसाची रिपरिप सुरू असल्यानं पाण्याची पातळी वाढली आहे। गडचिरोलीत मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्यानं पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून 100 गावं संपर्कहीन झाली। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला। गेल्या महिन्याभरात तब्बल 4थ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जुन्नर तालुक्यातल्या दर्याघाटात परिसरातले धबधबे ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे धबधब्यांचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव आणि तळोदा या मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात पुन्हा दरड कोसळली। पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं घाटाच्या वळणावर दरड कोसळली। वाहतुकीला याचा मोठा फटका बसला। आठवडाभरातील ही दुसरी घटना असून बांधकाम विभाग या गोष्टीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। मुंबईलाही पावसानं झोडपलं। मुसळधार पावसानं रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या सायनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागला। तानसा नदी पात्रातून कार वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला। 10 ते 12 जण तानसा धरण परिसरात पार्टी करण्यासाठी गेले, तर 3 जण नदी पात्रातून कार घेऊन जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं कार वाहून गेले। दोघांनी कारमधून उडी घेत आपला जीव वाचवला, तर एकाला आपला जीव गमवावा लागला। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका 67 वर्षीय महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाला जवानांना यश आलं। नागपूरच्या सक्करदरा परिसरात ही घटना घडली। संबंधित महिलेच्या घराचा दरवाजा अचानक लॉक झाला। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने महिलेची सुखरूप सुटका केली। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं किणी टोल नाक्यावरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। 25% टोल माफ केल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलं।
पुणे बंगळुरू महामार्गावरच्या खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसने आंदोलन केलं। महामार्गावर पडलेले खड्डे, रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। टोलचे भरमसाठ पैसे भरूनही दररोज महामार्गावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्यानं आंदोलकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। नवी मुंबईतल्या शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंचं उपोषण सुरूच होतं। खासदार नरेश म्हस्केंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास बायोमेट्रिक सर्व्हेसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। उल्हासनगरात धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर आला। मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या मुलीच्या आईनं 10 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली। मुलीनं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयातून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। बीड नगरपालिकेच्या वतीनं 6 वर्षांपूर्वी तब्बल 2,23,00,000 रुपये खर्च करून शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी वातानुकूलित भाजी मंडई उभारण्यात आली। मात्र नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही 2 मजली इमारत लोकार्पणाविना धूळखात पडली। वाशिम जिल्ह्यातल्या बाबुळ गावात स्मशानभूमी नसल्यानं भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी आला, मात्र अजून ग्रामपंचायतीच्या वतीनं बांधकाम सुरू झालेलं नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। अकोल्यातल्या हिवरखेड भागात मुसळधार पावसानं नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली। नाल्यावरील पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। या विरोधात नागरिकांनी नगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नंदुरबार जिल्ह्यात रस्त्याच्या अभावी दुर्गम भागातल्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। धडगाव तालुक्यातल्या बुन्नीपाडा इथं गर्भवती महिलेला उदय नदीतल्या पुराच्या पाण्यातून झोळीच्या साह्यानं वाट काढत रुग्णालयात न्यावं लागतं। 7 किलोमीटर पायी प्रवास करत ग्रामस्थांनी रुग्णालय गाठलं। विशाळगडमधील नुकसानग्रस्त घरांच्या उभारणीसाठी सरकारनं 1.5 कोटीची मदत जाहीर केली। 42 घरांच्या उभारणीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलं, मात्र गुन्ह्यामध्ये समावेश असलेल्या गावकऱ्यांना निधी मिळणार नाही। एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातल्या पूरस्थितीवर फडणवीसांनी पोस्ट लिहिली आहे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्यानं सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ती शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांना लष्कर आणि एनडीआरएफ इत्यादी यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेलं आहे। सर्वच विभाग समन्वयानं स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला कायम राहणार आहे। माझे सहकारी प्राजक्तासोबत कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।